एका छोट्याशा गावात जन्मलेलं एक स्वप्न शेतात उगवलेल्या रोपांसारखं जपलं गेलं. शिकवण, कष्ट आणि माणुसकीच्या मातीमध्ये रुजलं आणि याच अख्ख्या महाराष्ट्रात श्रद्धेचं वटवृक्ष बनलंय. वैद्य डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे हे ते नाव. 1 जुलै 1985 बुलढाणा जिल्ह्यातील आमोना या खेड्यात शेतकरी आणि समाजसेवक वडिलांच्या कुशीत जन्मलेल्या पंढरीच्या घरात अमोल ठेवा होता, तो मूल्यांचा, माणुसकीचा आणि स्वप्नांचा. घराची परिस्थिती सर्वसाधारण, वडिलांचा शेती व्यवसाय, पण मेहनत हीच घरची खरी ओळख. आणि त्या घरात मोलाचं होतं शिकवणुकीचं वळण, कष्टाचं बळ आणि स्वप्न पाहण्याची परवानगी. डॉक्टर साहेबांनी अमोना जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाची पायरी चढून पुढे जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून आपल्या प्रयत्नांना प्रथम पायरीचं रूप दिलं. डोळ्यात एक स्वप्न होतं, डॉक्टर होण्याचं. हे स्वप्न वडिलांच्या कष्टांनी, आईच्या आशीर्वादांनी आणि स्वतःच्या अथक मेहनतीने साकार झालं. BA MS पूर्ण झालं आणि त्यानंतर MD द्रव्यगुण व BA मानसशास्त्र PhD सुरू आहे. पण पंढरी इंगळे यांची खरी ओळख, त्यांचा खरा अध्याय सुरू होतो 15 जून 2012 पासून, जेव्हा त्यांनी चिखली या ग्रामीण भागात गंगाई हॉस्पिटल सुरू केलं. या हॉस्पिटलमध्ये केवळ औषध दिलं जात नाही, तर इथे दिला जातो एक विश्वास, रुग्णाच्या दुःखांवर फुंकर घालणारी एक संवेदनशील साथ. एव्हियन स्पाइन असो, मूतखडा, हृदयरोग, दमा, मायग्रेन, आम्लपित्त, कर्करोग, मूळव्याध किंवा पक्षाघात असो, येथे शस्त्रक्रियेविना हजारो रुग्णांना नवी आशा मिळते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर दूर भारतातून रुग्ण इथे येतात, औषधासाठी नाही तर आशेच्या शोधात. डॉक्टर पंढरी इंगळे हे केवळ तपासणी करणारे डॉक्टर नाहीत, ते रुग्णांचं दुःख ऐकतात, त्यांच्या मनातली भीती समजून घेतात आणि त्या मनाला पुन्हा जगण्याची उमेद देतात. त्यांच्या हातात औषध आहे, पण हृदयात प्रेमाची ऊब आहे. आजवर त्यांनी 500हून अधिक आरोग्य शिबिरे, शाळा दत्तक योजना, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरं, आरोग्य मार्गदर्शन शिबिरं आणि समुपदेशन उपक्रम अगदी हिरहिरीने राबवले आहेत. कोरोनाच्या काळात त्यांच्या कार्याला कोरोना योद्धा पुरस्कार मिळाला. पण लोकांच्या मनातली जागा तीच खरी शाबासकी. ते फक्त डॉक्टर नाहीत, ते एक संशोधक आहेत. 16 संशोधन लेख प्रकाशित आहेत. ते समाजसेवक आहेत, गरजूंना आधार देणारे. ते मार्गदर्शक आहेत, नव्या डॉक्टरांना आयुर्वेदाची खरी दिशा दाखवणारे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. यंग रिसर्चर अवॉर्ड 2022, विदर्भ गौरव 2022, आयुष रत्न पुरस्कार, बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार 2024 आणि अलीकडेच मिळालेला राष्ट्रीय आरोग्य सेवा कल्याण पुरस्कार 2024, जो पुण्यात नॅशनल हेल्थ केअर आणि वेलनेस कॉन्फरन्समध्ये त्यांना अतिशय सन्मानपूर्वक दिला गेला. या वर्षी सुद्धा आयुष लिजेंड अवॉर्ड 2025. पण या सर्व सन्मानांच्या पलीकडे एकच गोष्ट आजही त्यांच्या मनात आहे, ती म्हणजे सेवा म्हणजेच साधना. ते गंगाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ते सातत्याने कार्यरत आहेत. लोकांचं जीवन सुखकर करायचं हाच त्यांचा धर्म. तसेच आयुर्वेदाचार्य मुलांना शिकवून त्यांच्यामध्ये सुद्धा सेवाभाव रुजवतात. आपण सर्वजण त्यांच्या कार्याला अगदी मनापासून वंदन करूया.